शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात गेल्या 3 वर्षांपासून डेंग्यू मुक्त अहिल्यानगर हे अभियान राबवले जात आहे। या अभियानाचा सकारात्मक परिणाम झाला आहे। पूर्वी शहरात डेंग्यूचे 100 ते 150 रुग्ण आढळले होते। मागील वर्षी ही संख्या 20 ते 25 पर्यंत आली, तर या वर्षी आज अखेर केवळ 5 रुग्ण आढळले आहेत। आता ही संख्या 10च्या आतच ठेवण्याचं आपले उद्दिष्ट आहे, मात्र नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही। नागरिकांनी या अभियानात केवळ दिखाऊ सहभाग न घेता प्रत्यक्ष कृती करावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय। बोलेगाव परिसरातील गांधीनगर येथे घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय। बोलेगाव येथील एका चौकात पीडित महिला ही शुक्रवारी दुपारी काम करत होती। त्याच वेळी परिसरात राहणारा आरोपी तिच्या घरात शिरला। त्याने महिलेकडे मला तुला भेटायचं आहे, तुझा नंबर मला दे, अशी मागणी केली। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने विरोध करताच आरोपी तिथून पसार झाला। यानंतर पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली। महिलेच्या तक्रारावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 74 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। अहिल्यानगर जिल्हा बँकेतील 5 संचालकांना तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे। सहकारी बँकेच्या संचालकांना सलग 2 टर्म नंतर निवडणूक लढवण्यावरील बंदी उठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानंतर याबाबतचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। केंद्राच्या बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदीनुसार 10 वर्ष संचालक राहिलेल्या व्यक्तीला पुढील निवडणूक लढविण्यास बंदी होती, मात्र राज्य सहकार कायद्यात सुधारणा केल्याशिवाय ही बंदी लागू करता येणार नसल्याची चर्चा आहे। त्यामुळे चंद्रशेखर घुले यांच्यासह अहिल्यानगर जिल्हा बँकेतील 5 संचालकांना तिसऱ्यांदा संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन व काका ट्रस्टच्या वतीने नंदनवन मंगल कार्यालयात आयोजित मेगा रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरात युवकांसह महिलांनीही मोठ्या संख्येने रक्तदान करून लक्षणीय सहभाग नोंदविलाय। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले। तर रक्तदानातून अनेक रुग्णांचे प्राण वाचवता येतात, त्यामुळे समाजातील गैरसमज दूर करून अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे। मोकळ्या जागेत गांजा ओढणाऱ्या तरुणावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदविलाय। ऋषिकेश आनंदकर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार सूरज कदम यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली। 11 ऑगस्ट रोजी रात्री आनंदकर हा बुरुडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉनच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात संशयास्पदरित्या बसला होता। पोलीस पथक गस्तीवर असताना तो गांजाचे सेवन करताना रंगे हात पकडून आला। पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा ओढण्यासाठी वापरण्यात येणारी मातीची चिलम, मळकट कापडाचा तुकडा आणि काडी पेटी जप्त केली आहे। संशयिताला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले। तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केल्यानंतर आरोपीने गांजाचे सेवन केल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्राद्वारे स्पष्ट केलंय। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।